सर्वांना सविनय जय भीम। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष त्यांचं तथा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक KMG बुक्तर साहेब यांचा 70वा वाढदिवस या ठिकाणी 66वा वाढदिवस, 4 वाढले, चौकार लागला गेला, चौकार जास्त झाला, 66वा वाढदिवस यांचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व शहरातील सर्व पक्ष संघटना व विविध संस्था यांच्या वतीने या ठिकाणी साजरा होत आहे। आदरणीय KM तात्या बुक्तर हे गेले 50 वर्ष रिपब्लिकन चळवळीमध्ये उच्च शिक्षित आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कार्यरत आहेत। आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी गेली 50 वर्ष पक्षासाठी योगदान दिलेले आहे आणि त्यामध्ये त्यांचा या शहराच्या विकासामध्ये मोठा हातभार KM तात्या बुक्तरांचा आहे। हे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही, कारण की गरीबातल्या गरीब व्यक्तीला आणि सामान्यातल्या सामान्य नागरिकाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सातत्याने पार पडली आहे। अशा आदरणीय व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। त्यांना मी आदरणीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी शहराच्या वतीनं व त्यांना दीर्घ आयुष्य, निरामय आयुष्य लाभो असं या ठिकाणी मी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। मैत्रीपूर्ण जय भीम। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्या महापुरुषांनी समतेचा विचार या जगामध्ये रुजवलेला आहे, या सर्व महापुरुषांना, मातांना वंदन करतो। आज आपण KMG बुक्तर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा आनंद उत्सव साजरा करत आहोत। KM बुक्तर यांनी मला शहर कार्यकारिणीमध्ये घेतलेलं आहे त्यावेळेस, आणि त्यांनी माझं कार्य बघून शहर कार्यकारिणीमध्ये घेतलं होतं तेव्हापासून आणि त्याच्या अगोदर पासून मला सुद्धा 50 वर्ष होत आहेत। 1972 पासून मी विद्यार्थी दशेपासूनचा आठवले साहेबांचा फॅन असून त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहो आणि पुढे करणार। तर अशा या आमच्या पॅन्थर बुक्तरला दीर्घ आयुष्य लाभो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो, चालता फिरता त्यांना कुठलाही गुडघेदुखी किंवा काय असं होता कामा नये अशी मी तथागत भगवान गौतम बुद्धाचरणी प्रार्थना करतो। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांचं आयुष्य, आरोग्य चांगलं राहो अशा प्रकारची त्यांना पश्चिम महाराष्ट्राचा सचिव या नात्याने शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आपण मला समजून घेतलं याबद्दल सर्वांना आभार मानतो। सर्वांचे धन्यवाद। थँक्यू। जय भीम। उल्हास कांबळे। KM बुक्तर यांचा 66वा वाढदिवस पॅन्थरच्या वतीने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने व कानाडी परिवाराच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी माझी निवड झाली। उपाध्यक्ष KM बुक्तर यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो। जय भीम, जय भारत। त्यांचा 66वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय। ते आमचे ज्येष्ठ नेते KM बुक्तर तात्याला वाढदिवसाची शुभेच्छा देत असताना मी एवढंच म्हणतो की जे काही वाईट दिवस आम्ही बघितले, आज खूप चांगले दिवस आहेत। वाईट दिवसाचे घरादाराचा, लेकराबाळाचा विचार न करता पक्षामध्ये काम करणं आणि स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांनी त्या चळवळीमध्ये योगदान देणं ही साधी गोष्ट नव्हती। त्यांना कुठेही नोकरी करता आली असती, पण त्यांनी आंबेडकर चळवळीला विषय दिला आणि म्हणजे योगदान दिलं। त्याच्यामुळं तात्याचं जेवढं करावं तेवढं वाढदिवसानिमित्त कौतुक कमी आहे। पण मी वाढदिवस जसं लहानपणापासून बघतोय, आंबेडकर चळवळीमध्ये कुठल्याही कार्यकर्ता जर कुठली अडचण आली तर एकमेव असे तात्या आहेत की त्यांनी अर्ज लिहून द्यायचा। अर्ज लिहायला सुद्धा टाइम नव्हता, म्हणजे लोकांना कळत नव्हतं तर सरकारी दप्तरामध्ये अर्ज कसा लिहायचा, पोलीस स्टेशनला अर्ज कसा लिहायचा, इथपासून सुरुवात होती। आणि त्याच्यामुळं तात्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना एवढं बोलतो मी की त्यांचं पुढील आयुष्य आनंदानं, सुख समृद्धीनं चांगलं जावो आणि त्यांची बरपाटी हो एवढीच शुभेच्छा देतो आणि थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष
आमच्या महाराष्ट्राचे तात्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करत असताना छोटा कार्यकर्ता असू मोठा कार्यकर्ता असू त्यांना सोबत घेऊन जाणारे आमच्या तात्या त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. या निमित्ताने आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकुशजी कानडे साहेब, तसेच चिमुरकर साहेब, शिंगारे साहेब, रोकडे साहेब, अजित भाई आणि सर्वांना फोन करून सांगणारे अतिशय ऍक्टिव्ह असे दिलीप भाऊ, आमचे दिलीप भाऊ साळवे, लिमराजजी कांबळे, विलासजी कांबळे, विक्रमजी कांबळे, आज आम्ही या ठिकाणी तात्याचा वाढदिवस अतिशय आनंदाने साजरा करत आहोत. मित्रांनो, तात्यासोबत काम करत असताना अतिशय चांगला अनुभव आला. त्यांनी कार्यकर्त्याला सांभाळून नेण्याचं काम केलं. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आठवले साहेबांकडे जात असताना, दिल्लीला जात असताना तात्या हमेशा आमच्या सोबत असतात. सर्वांना मार्गदर्शन अतिशय चांगलं करत असतात. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं व माझ्या बनसोडे कुटुंबियाच्या वतीनं मी तात्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य आणि भरभराटी हो, सुख आणि समृद्धीने जावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. आमचे सर्व पिंपरी चिंचवड शहरातले सिनियर पदाधिकारी आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातर्फे आमचे मार्गदर्शक सन्माननीय मुख्तार साहेब यांचा आज 64वा वाढदिवस या निमित्त आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. मला यांचा वाढदिवस हा ज्यावेळेसला कार्यक्रम आता चालू होता त्या सभागृहामध्ये, त्यावेळेसला आम्हाला कळलं की साहेबांचा वाढदिवस आहे आणि मग आम्ही त्याच ठिकाणी सर्वांना देखत आम्ही त्यांना गुच्छ वगैरे देऊन शुभेच्छा भरभरून दिलेल्या आहेत. तरी आता मला कळलं या ठिकाणी कार्यक्रम आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. एक छोटीशी ओळख मी सांगतो की तात्या जे होते ते लक्ष्मण दादा गायकवाडच्या या घरी ज्यावेळेस मी छोटा होतो त्यावेळेस ते कंटिन्यू दादांच्या बरोबर असायचे, लक्ष्मण गायकवाडांच्या बरोबर. ते पण पॅन्थर, हे पण पॅन्थर, हे सारे पॅन्थर. आणि आम्हाला तेव्हा काही कळत नव्हतं. आम्ही छोटे असायचो. त्यांचा लक्ष्मण गायकवाडचा भाऊ माझा मित्र भानुदास गायकवाड, आम्ही त्यांच्याबरोबर असायचो आणि त्यावेळेला हे आम्हाला मार्गदर्शन करायचे. म्हणजे ज्या वेळेसला आम्हाला काय अबळ येत नव्हतं त्यावेळेचे ते आमचे गुरु आहेत. आणि आज माझं सौभाग्य आहे की मला आज त्यांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी मला निमंत्रित केलंय. तर खरोखर माझं आयुष्य त्यांना लागो या शुभदिनी मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रथम त्यांना वंदन. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय के.एम. बुक्तर यांचा 66वा वाढदिवस होत आहे. त्या वाढदिवसानिमित्त आज जमलेले पिंपरी चिंचवडमधील सर्वच RPIचे ज्येष्ठ, माझ्यापेक्षा सिनियर असतील, काही ज्युनियर असतील, सर्व जमलेले वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी थांबलेले आहेत. मित्रांनो, 1982 ला मी गांधीनगर शाखेचा अध्यक्ष असताना 1983 ला माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा तात्या माझ्या लग्नामध्ये माझ्या पाठीमागे उभे होते. तात्या असतील त्यावेळेस मला वाटतं कमीत कमी माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे. त्या काळापासून तात्याची माझी मैत्री अशी झालेली की एवढी घट्ट झालेली की आज या पिंपरी चिंचवडला सर्वांनाच माहिती आहे की दिलीप साळवे, तात्याने फोन केला तर दिलीप साळवे कमीत कमी 10 ते 15 कार्यकर्ते घेऊन कार्यक्रमाला येत असतो. कुठलाही कार्यक्रम असो, मी कुठल्याही पक्षात असो, हे तात्यांना माहिती, पिंपरी चिंचवडच्या सगळ्याच RPIच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. दिलीप साळवेला फक्त फोन झाला की दिलीप साळवे 10-15 कार्यकर्ते घेऊन येत असतो. आणि आज त्या तात्यांचा या ठिकाणी वाढदिवस होत आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त मी माझ्या साळवे कुटुंबियाच्या वतीने व पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आठवले गट यांच्या वतीने त्यांना मी आज लाख 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 शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला कोटी कोटी अभिवादन. आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरामधील भीमसृष्टीमध्ये एका उत्तुंग असे व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय. बुक्तर तात्या हे मराठवाड्यातले लातूरचे, परंतु या पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे, पुणे शहरातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र आणि अवघा महाराष्ट्र माननीय रामदासजी आठवले साहेबांसोबत त्यांचं नाव जोडलं जातंय. त्यांचं एवढं मोठं योगदान या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आहे. त्याचप्रमाणे आता सर्वांनी आठवणी सांगितल्या. या कशाच्या आठवणी असतात? प्रत्येक माणूस हा माणसाचा मित्र असतो. तर तात्याची मैत्री ही सर्वांना हवीशी वाटते. तसं मी सुद्धा तात्याच्या जवळचाच आहे आणि गेल्या 5 वर्षापासून तर प्रत्येक वाढदिवसाला किंवा कार्यक्रमाला येण्याचं मला या ठिकाणी भाग्य आहे. आणि म्हणून या आंबेडकरी चळवळीच्या वतीनं जे
नेते कार्यकर्ते या चळवळीमध्ये काम करतात त्यांचा वाढदिवस या पिंपरी चिंचवड शहरातील ह्या भीमसृष्टीमध्ये होतोय आणि त्याला सर्वांचा भरपूर असा प्रतिसाद मिळतोय. या आजच्या तात्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तात्याला लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय पॅन्था. आदरणीय पश्चिम महाराष्ट्राचे नेते केमजी बुक्तर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व पिंपरी चिंचवड शहरातले रिपब्लिकन पक्षाचे त्यानंतरचे सर्व जुने जाणते कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले शुभेच्छा देण्यासाठी. बांधवांनो, मी या शहरामध्ये मला वाटतं एकनेला आलो पुण्यातनं आणि 92ला तात्याच्या अध्यक्षपदी निवड झाली. 92 ते 94 या कालावधी रिपब्लिकन पक्षाच्या या शहरामध्ये चळवळ चालू होती. जी तात्याच्या नंतर कोण अध्यक्ष झाले किंवा तात्याच्या अगोदर कोण अध्यक्ष झाले त्यांची किती मोर्चे निघली ती मला माहिती नाही, पण बुक्तरच्या काळामध्ये चांगले चांगले झोपडपट्टी परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी लावली. चिंचवड गावाचा दर्शन हॉलमध्ये महिला मेळावा लावला. हजारोवर एक टोक निगडीच्या नाक्यावर असायचं, दुसरं एक चिंचवडला असायचं. असले तात्याने मोर्चे काढले शहरामध्ये, लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम होतं त्यावेळेस. ज्यानंतर पक्षाला गळती लागली, एक तर माणसं पक्षात दुसरी वाढलीच नाहीत. जी टोळके आहेत 4-5 तेच टोळके आहेत. कुणी वाढवून नवीन माणूसच घेत नाही, इतर जातीचा घेत नाही, इतर धर्माचा घेत नाही. पण बुक्तरच्या काळामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक या पक्षामध्ये काम करायचे. पण जी पक्षाला गळती लागली, आता पक्षाला ज्या शहराचा अध्यक्ष म्हणून या शहरात येतोय त्या शहराची कुठल्याही त्याला शाखेची ओळख नाही, माहिती नाही. किती शाखा शहरात हे सुद्धा माहित नाही. कुठे कार्यकर्ते जुने जाणते हे सुद्धा माहित नाही. पण अध्यक्ष 15 दिवसाला, 4 महिन्याला, 6 महिन्याला शहरामध्ये बदलत असतो. आणि म्हणून या अध्यक्ष बदलण्यामध्ये या पक्षाची इथली जी बांधणी होती ती बांधणी अशी ढिल्ली झालेली आहे. ही पक्ष बांधणी करण्यासाठी अशा जुन्या जाणत्या माणसाला सर्व सोबत घेऊन परत एक बार या शहरामध्ये पक्ष वाढेल अशा प्रकारचं काम करावं लागेल. आतापासूनच कामाला सुरू केलं तर ठीक आहे, नाहीतर येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये महापालिकेचे इलेक्शन आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची ज्यांच्यासोबत युती आहे त्यांच्यावर तर अजिबात भरोसा राहिला नाही की ते आम्हाला 4 सीटं सोडतील. कारण या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 5 आमदार आहेत आणि 5 आमदाराच्या मधनं आम्हाला 5 जागा मागायचे आहेत. भारतीय जनता पार्टी ही रिपब्लिकन पक्षाला शहरामध्ये जागा देणार नाही. आता 10-11 वर्षामध्ये त्यांनी कुठलाच वाटा आम्हाला दिला नाही. आणि म्हणून त्यांच्या भरोशावर न राहता इतर आपल्या समाजाचे काही कार्यकर्ते, पुढारी, जवान पोर कार्यकर्ते घेऊन पक्ष बांधणी करून या महापालिकेमध्ये आपल्या समाजाचे इतर मुस्लिम समाज असतील, 1-2 म्हणा, चर्माकार असतील, असे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपण या ठिकाणी इलेक्शन लढवावं. कमीत कमी 8-10 लोक आपल्या त्या पालिकेमध्ये जातील अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो. अशा प्रकारे सगळ्यांनी बांधणी करायला सुरुवात करावी. एवढं बोलून मी तात्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून माझं मागतो तुमची तुम्हाला दिवसभर फोन नाही केला माझ्या कामामुळे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने आज जो हा व्यक्ती आपल्या समोर उभा आहे, माझ्या शहरातील सर्व तमाम तरुण पिढीतले जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे आमचे काका KM बुक्तर अंकल यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज विद्यार्थी दशेमध्ये असताना भरपूर गोष्टी तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळतात. तुमच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी आम्ही लहान आहोत, खूप ज्युनियर आहोत. तुमच्याकडून भरपूर गोष्टी आम्ही शिकतो. महाराष्ट्रातील तमाम कलावंतांच्या वतीनं तसंच गुरुजन आदरणीय माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज काही गाणं वगैरे काही नको, गाणं आपण उद्या नंतर कधीतरी. सैनिक हो भीमाचे भीमराव आठवारे, भीमराव आठवारे, चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक भारे, चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक भारे. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा काकांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुमचा आशीर्वाद असं जे लेकराला राहू द्यात हीच बुद्धाचरण प्रार्थना. धन्यवाद. पिंपरी चिंचवड शहर के अम्बेडकराइट एक्टिविस्ट, सामाजिक कार्यकर्ता, पॉलिटिकल नेता, बंचितों शोषितों दुर्बलों को हमेशा साथ देने वाला, सभी जाति धर्मों को साथ लेके राजकीय नेतृत्व करने वाला
एक डायनामिक मेरे गुरुतुल्य, क्योंकि मैं अंबेडकर राइट मूवमेंट में काम करते टाइम पिंपरी चिंचवड शहर में काम कर, मुझे कुछ कुछ बातों को हमेशा उन्होंने एक राइट रास्ता दिखाया। ऐसे मेरे सम्माननीय कचरो गुप्तार दादा को मेरे तरफ से, नायर फैमिली की तरफ से, मेरे परिवार की तरफ से, क्रिस्टी समाज की ओर से और वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से मैं उनको हार्दिक हार्दिक शुभेच्छा देता हूं। दादा आपके काम, उन्होंने अभी वानखेड़े ब्रदर ने बोला, नव योद्धा यंगस्टर्स को आप एक इंटेलेक्चुअल है, आप एक एजुकेटेड आदमी है, आपके बेटे का और आपके परिवार को आप लेते हुए बाकी समाज के भी लोगों को आपने बहुत बड़े पैमाने में सामाजिक और राजकीय नेतृत्व में लेके आया। ऐसा अपेक्षा आपसे और बड़े पैमाने में आप करेंगे, ऐसा अपेक्षा रखता हूं। आपका ये बर्थडे मुझे और 50-60 साल और मेरे को देखने को मिलेंगे, ऐसा अपेक्षा रखता हूं। धन्यवाद। जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र। विनम्र अभिवादन करून आज आपल्या शहरातील पॅन्थर ज्येष्ठ नेते तसेच पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय KM तात्या बुक्तर यांचा आज 65वा वाढदिवस या भीमसृष्टीमध्ये साजरा होत आहे। तात्या म्हणजे आम्ही लहानपणापासून असताना आम्ही त्या तात्यांना बघतोय, त्यांचं मार्गदर्शन, मी पक्षात आल्यापासून त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या तरुणांना मिळत असते। तात्यांनी असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहो, असेच मी माझ्या ठाणामीर परिवाराच्या वतीने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने तसेच आमचे दाजी रमेश शिंगारे मित्र परिवाराच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। जय भीम। पॅन्थर चळवळ आणि इथपर्यंत प्रवास सन्माननीय माझे सहकारी मित्र व नेते KM बुक्तर तात्या यांना या शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद दिलं गेलं आणि आजही अध्यक्षपद घेतात। म्हणजे आजच्या अध्यक्षपदामध्ये आणि त्यावेळेच्या अध्यक्षपदामधला जो फरक आहे तो मी सांगणार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त। कारण यापुढे आता परत कॉर्पोरेशनच्या इलेक्शन लागत आहेत आणि म्हणून तात्यावर जबाबदारी अशी आम्ही सोपवणार आहोत। आता या पिरियडमध्ये या शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं BG शिर्केच्या रूपानं, कॉन्ट्रॅक्टराच्या रूपानं फार मोठे एक पुनर्वसनासाठी वसाहत, आंबेडकर वसाहत निर्माण केली होती। 3300 गाळे होती आणि भीमाईनगर या साईडला त्यावेळेचे लिंबराज कांबळे त्या भीमाईनगर मध्ये राहत होते आणि तात्याने इतके अध्यक्ष झाले आणि समाज कल्याण मंत्री साहेब झाले आणि मग आम्ही आमच्या त्या वेळेच्या कमिटीमध्ये एक बैठक घेतली आणि बैठक घेऊन असा ठराव पास केला की हे गाळे आता महापालिकेच्या ताब्यात दिलेले आहेत बिल्डरनी, तर आता आपली लोक कशी तिथे बसवायची। आणि म्हणून आम्ही सगळेच त्यावेळेचे पॅन्थर चळवळीचे सगळेच कार्यकर्ते रातोरात दरवाजाचे कुलप तोडले गेली आणि त्या ठिकाणी राहणारी भीमाईनगर वस्ती आणि आजूबाजूला राहणारे सगळे लोक तिथं नेऊन बसवले गेले। हे तात्याच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमधले हे काम आहे। आणि आज लोक काय काम करतात अध्यक्षपद घेऊन ते काय तुम्हाला सगळ्यांना सांगायची काही गरज नाही। तर तात्या, मी जास्त न बोलता मी माझ्या कांबळे परिवाराच्या वतीनं आणि पिंपरी चिंचवड रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, आठवले साहेबाच्या वतीनं तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि शुभेच्छा व्यक्त केल्यानंतर या शहरामध्ये पॅन्थर चळवळीत जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यावरती फार मोठा अन्याय होत चाललेला आहे आणि तो अन्याय थांबवायचा आणि पॅन्थर चळवळीतले सर्व सदस्य जमा करून त्यांची एक कमिटी नेमा आणि त्या कमिटी मार्फत या शहरामधला पुढचा कामकाज सुरू झालं पाहिजे। कोणी अध्यक्ष नाही ना कोणी नेता नाही, अशा पद्धतीने काम करा तर सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, महापालिकेमध्ये नगरसेवक निवडून जातील। हे काम तुम्हाला करायचं, कारण बोलणारे जास्त आहेत, काम करणारे कमी आहेत। नेते म्हणून पुढे येणारे जास्त आहेत, कर्तृत्वात काम करणारे कमी आहेत आणि ही जबाबदारी तुम्हाला स्वीकारायची
आणि आणखीन एकदा तुम्हाला मी तुमच्या वाढदिवसानं सर्वच कार्यकर्त्याच्या वतीनं व सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले आणि सर्वांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या कामाला उद्यापासून सुरुवात करावी असं माझं धोरण आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला पुढे चालावं लागेल. त्या माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्याचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला बांधले गेलेला जे पक्ष आहे, जे आमचे नेते मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब या पक्षाचे अध्यक्ष, या पक्षाला पुढे नेण्यासाठी ज्यांनी मोठं योगदान दिलं ते आमचे नेते KM बुक्तर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथं जमलेले एक कारण झालं. खरोखर म्हणजे अनेक या देशामध्ये अनेक वेळा आपण महाराष्ट्रामध्ये तर पाहतो, माणूस असला तर त्याची किंमत केली पाहिजे, पण माणूस गेल्यानंतर किंमत नाही. पण आपल्या चळवळीमध्ये फुलेशाह आंबेडकर विचारधाराचे सगळे लोक असल्या कारणाने आपण जे तुमचं योगदान ते आठवण आमच्या मनात आज बी आहे. बुक्तर साहेब, आपलं योगदान जे आहे मायासाठी मोठ्या प्रमाणात अनेक वेळा तुम्ही मार्गदर्शन केलं. त्या ठिकाणी असणारे आमचे कांबळे साहेबच आता बोलून गेले. त्यानंतर आमचे पॅन्थरचे कांबळे साहेब असतील, अंकुश कानडी साहेब असतील, बाळासाहेब रोकडे साहेब असतील, चेंबूरकर साहेब असतील. खरोखर कांबळे साहेब, तुम्ही आता ज्या पद्धतीने तुम्ही बोलले, खरोखर आपल्याला आपले विचारधारा भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला विचारधारा शांततेचा संदेश दिला. त्यासाठी आपण शांततेच्या पद्धतीने चांगल्या विचारच जाणारे लोक, बाबासाहेबांचे विचारधारा आपल्याला पुढे न्यायचंय, हे पक्ष एकत्र ठेवायचंय. अनेक या पक्षामध्ये अनेक जे काय घटना घडायला लागले, घडलेले त्याला साक्षी मी स्वतः आहे. पण ह्याच्यामध्ये माझ्यापासून काय मी तुमच्यामध्ये भरपूर लहान आहे तसं बघायला गेलं, आणि लहान आयुष्यभर लहान राहणार. का की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्हाला आयटी भेटली असेल, आम्हाला अध्यक्षपद वगैरे आज महाराष्ट्रभर आम्ही काम करतो. खरोखर आहे आम्हाला आज आयतं भेटलं. त्यात आम्ही तुम्ही अध्यक्षपद म्हणून तुम्ही काम करत होता बुक्तर साहेब. त्यात आम्ही काय अडचणी, आपले पॅन्थरचे लोक जे बी आज मी पाहतो अनेक ठिकाणी, ते कोणाचे घर नाही, कोणाचे बायका पोरं आज आंदोलन मध्ये फार दवाखान्यामध्ये गेले, कुठं काय अक्षरशः अपघातामध्ये गेले, स्वतः संसार नाही पाहिलं. चळवळीसाठी अनेक लोकांनी योगदान दिलं. तेव्हा जाऊन हे आपले 4-5 जे 8-10 पॅन्थर दिसतात, हे आमचं भाग्य आहे. आम्हाला यांचा तुमचा अभिमान आहे. आमच्यापासून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीने बोलले, ज्या पद्धतीने करायला पाहिजे तुम्ही, हे हातात पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुमचं योगदान आहे. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गोरगरिबाला न्याय देण्यासाठी सगळे पॅन्थरच्या लोकांनी आपल्या गोरगरीब या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद लांबून जेव्हा लोक आले, अनेक लोकांची दादागिरी सैन करायची होती, त्या टायमी तुम्ही लढे दिले, गोरगरिबांना न्याय दिलं. इथले झोपडपट्ट्या, आज इतके झोपडपट्ट्या ज्या ठिकाणी त्यांना जगायचा अधिकार दिला असेल, मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्यावर आपण विश्वास ठेवून त्यांच्या हाताला हात धरून आज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्या झोपडपट्टी गोरगरिबांना न्याय देण्याचं काम आपण सगळं पॅन्थरच्या वतीने केलेलं. बुक्तर साहेब, आपले जे काही योगदान आहे कधी कोणी विसरणार नाही. आम्हाला अभिमान आहे तुमचा. आज वाढदिवस आहे, या निमित्त आपले सगळे एकत्र आलेले. आपल्याला जास्ती काय नाही बोलायचं, जे काय वाढदिवसानिमित्त येणाऱ्या काळामध्ये जसं काय कांबळे साहेब बोलले, आता तुम्ही पॅन्थरची एक कृती समिती असली पाहिजे. कृती समिती, सल्लागार समिती, जसं सल्ला देणारे, त्यांचं ऐकून पुढे जाणारे लोक. ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक वेळा आपल्याला कोणतीही कमिटी भेटत नाही, आपल्याला समिती भेटत नाही. आपले लोक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने, आपल्या पार्टीच्या वतीने 10-12 नगरसेवक, आपले 10-15 लोक नगरसेवक झाले पाहिजेत. अनेक वेळा आपण एकच मागणी करायची गरज नाही, आमचे 4, 8, 10 हे झोपडपट्ट्या या ठिकाणीच आम्हाला तिकीट पाहिजे, असं नाही चालता. आम्ही असं दाखवून देऊ, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार आहे. आम्हाला तुम्ही दुसरे बीजेपी वाल्यांनी कमीपणा समजू नका. आमची ताकद या शहरामध्ये दाखवावं लागेल,
तेव्हा जाऊन आपल्याला सगळ्यांना कुठे न्याय भेटल. आपल्याला फक्त तिकीट हे लोक देतात आणि पाडायचं काम करतात, पण ह्याच्या पुढे असं नाही करायचं. आमची कमजोरी आहे की आम्ही मान्य करू, आम्ही गरीब पक्षामध्ये चळवळीच्या पक्षामध्ये असल्या कारणाने तुम्ही 5 वर्ष तुम्ही पैसे टेंडर घेऊन पैसे कमावतात, आम्ही पैसे कमवत नाही. गोरगरिबाचा पक्ष, गरिबांसाठी लढणारा पक्ष, आम्ही तेच काम करतो. त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निधी सहित आमच्या निवडून आणण्यासहित सगळी जबाबदारी ह्यांना टाकता येईल, कवा टाकता येईल. वेगळे वेगळे भाऊ राहिल्यानंतर आपल्याला असं करण्यामध्ये आपली ताकद तुटून जाईल. सगळ्यांनी एकत्र जेव्हा तुम्ही मला आदेश तुम्ही देईन त्या टायमी मी तुमच्या सोबत तुमच्या विचारांचे त्यांच्या विचारांनी मी पुढं तुमच्या सोबतच राहणार. अंकुश कानडे साहेबांनी मी नगरसेवक पद भोगलेले, आणि आपले नगरसेवक व्हायला पाहिजे, बाळासाहेब तिथून व्हायला पाहिजे. आता आमचे सुंदर कांबळे ह्या साईडला आलेले, अंकुश कानडे साहेब तुम्ही सोबत राहा, माझ्या सोबत राहा, मी काय लढणार नाही, पण तुमच्या सोबत मी राहतो. आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक ताकद आपल्याला बांधवायची असेल तर आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहे आणि आयुष्यभर राहणार. बाबासाहेबाच्या आपण छायाखाली आपण जगतोय. बाबासाहेबांनी आपल्याला जगायचा अधिकार दिलं. हे नगरसेवक आमदार खासदार येतात जातात, पण आपल्याला बाबासाहेबांचे विचारधारा पुढे न्यावा लागेल. संविधानाचा आदर करून संविधानाचं आपल्याला रक्षण करण्यासाठी सख्या भावासारखं राहावं लागेल. तेव्हा जाऊन आपली पुढं कुठंतरी ताकद ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होईल असं वाटतं. पण आता हे काय काढायची गरज नव्हती. खरोखर म्हणजे बोलायची वेळ नव्हती. क्षमा मागतो त्यासाठी. मी मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने व सीमाताई आठवले ताईंच्या वतीने व सगळ्या पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्राच्या सगळ्या वाहतूक आघाडीच्या वतीने आणि सगळे आता काय लोक बोलले नसत पॅन्थरवाले, पॅन्थरच्या वतीने तरुण मित्रमंडळी आमच्या सोबत असल्या कारणाने तुमचा मुलगाही माझ्यासोबत आता वाहतूक आघाडीमध्ये असल्या कारणाने त्याच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाचे मी खूप खूप शुभेच्छा देतो. इतकं बोलून थांबतो की बुक्तर साहेब आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य अजून पुढं आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी लाभावा, त्यासाठी तुम्ही नेते म्हणून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये खरोखर तुम्ही पुढेच असावा ही माझी अपेक्षा आहे. वाढदिवसाची पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. इतकं बोलून थांबतो. खुदा हाफिज. आणि उपस्थित सर्व ज्येष्ठांना आणि ज्येष्ठांकडून चळवळीचा अनुभव घेऊन जे काही तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना सविनय जय भीम. आज खऱ्या अर्थानं चळवळीतल्या एका ज्येष्ठ नेत्याचा वाढदिवस आपण सर्वजण बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून जे गीतातून सांगितलं की चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक वारे, असा संकल्प आगामी काळात आपण करूयात. आणि त्याचा मध्यम म्हणजे कोणत्या तरी गोष्ट जोडण्यासाठी एक दुवा असावा लागतो. तर मला असं वाटतं या शहराचा तरुणांचा आणि ज्येष्ठांचा जर सुवर्ण मध्य साधायचा असेल, आदरणीय तात्यांसारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, शिक्षित आहे, प्रत्येकाला कोणालाही न दुखावता करणारं काम व्यक्तिमत्व आहे. तर इथून पुढच्या काळात आपल्याला सभागृह आता 2-3 महिन्यामध्ये जवळ आलेलं आहे. तर ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांना आपण जर ताकद दिली तर पुढचा वाढदिवस तुम्ही सल्लागार म्हणून नसाल तर कुठल्या तरी कमिटीवर मध्ये तात्या असतील अशा आपण आशा बाळगूया. आणि हा संकल्प करून आपण वाढदिवसाच्या तात्यांना सर्वांच्या वतीनं जे बोलू शकले नाहीत त्यांच्या वतीनं आणि शहराच्या सर्व फुले शाहू आंबेडकरवादी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.
आम्ही पोरं नाही काय झालं का जुने अंतर नाराज इकडे बघा इकडून इकडून दादा दादा दिलीप दादा हो इकडे बघा चिमुरकर साहेब इकडे बघा पुढे झाले का हो कानडी साहेब पुढे या आम्ही दिसतो कोपऱ्यात झाला झाला हो भाऊ इकडे बघ हो नाही रे साहेब जाऊ हो थोडा हात माग हो इकडे उभा राहा इकडे बघा ओके फोटो वरचा फोटो घ्यायला पाहिजे बाबासाहेबांचा फोटो आला पाहिजे तर हा आलो थांबा थांबा जरा एक मिनिट थांबा थांबा सगळं थांबा सगळेच थांबा हो सगळेच या सगळं असे मागे मागून घे थांबा सगळे झाले पाहिजे हजारो साल